तुमचं स्वागत आहे प्रीती स्पेशल किचन मध्ये। चटपटीत आणि झटपट अगदी स्वादिष्ट रेसिपी फक्त तुमच्यासाठी मस्ट ट्राय प्रीती स्पेशल किचन। नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण बघणार आहोत थंडी, गरमी, पावसाळा सगळंच एकत्र आलेलं आहे। कधी थंडी वाजते, कधी पाऊस पडतो, तर गरम होतं पाऊस निघून गेल्यावर। तर चला अशी हेल्दी रेसिपी आपण बघणार आहोत। तुम्ही आजारातून उठले आहात किंवा आजारी आहात, लहान आहात, मोठे आहात, प्रत्येक फॅमिली मेंबरसाठी परफेक्ट असं होममेड मूग डाळीचं सूप। तर चला पटकन जाऊन असं प्रोटीन रिच मूग डाळीचं सूप आपण पिणार आहोत, म्हणजेच बनवणार आहोत। तर झटपट स्वादिष्ट अगदी मोजके काय साहित्यामध्ये घरच्या घरी आपण मूग डाळीचं सूप कसं करणार आहोत। काय होतं, अनेक वेळा आपण पॅकेटमधलं सूप आणतो, तर त्या पॅकेटमधल्या सूपमध्ये बरेचसे प्रिझर्वेटिव्ह असतात, आर्टिफिशियल फ्लेवर असतात। तर आपल्याला हे सगळे घरच्या साहित्यामध्ये बनवायचं आहे। तर हे बघा, अगदी सिंपल काय साहित्य, अर्धी वाटी मूग डाळ, म्हणजे अर्धा कप, 1 हिरवी मिरची, 2 मध्यम आकाराचे टमाटे, 5-6 लसूण आणि 1 इंच आलं किसलेलं, मीठ घेतले चवीनुसार, काळे मिरे पावडर, अख्खे जिरे आणि मिक्स्ड अप घेतलं आणि हळद घेतलेली। दॅट्स इट। अगदी इतके बेसिक साहित्यामध्ये आपल्याला हे सूप करायचे। तर मूग डाळ मिक्सिंग बोलमध्ये घेतली, त्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली, मिरची बारीक कापली आणि टमॅटो बारीक कापून घेतले, लसूण तर तसंच वापरणे, आलं तर ऑलरेडी मी किसलेलं होतं। कुकरचं भांडं घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये 3 पटीने आपल्याला पाणी टाकायचं, म्हणजे अर्धी वाटी मुगाची डाळ आहे तर आपल्याला 2 कप पाणी घ्यायचे। जे कोणते वाटीने तुम्ही घेत असाल तर अर्धी वाटी मूग डाळ आहे तर 2 वाटी पाणी घ्या, म्हणजे पाणी जास्तही होणार नाही, ते ओव्हरफ्लो होणार नाही। कसं होतं की डाळीमध्ये जर आपण जास्त पाणी कुकरला लावलं तर पाणी बाहेर येतं डाळीमधलं, तर कुकरच्या, त्यामुळे ह्या प्रमाणातच डाळीमध्ये पाणी टाका शिजवताना। अर्धी वाटी आहे तर 2 वाटी पाणी टाकलं, वरून मी थोडं अजून घेतलं, 1-2 चमचे कमी झालं तर काही स्वतः लसूण टाकले, आलं टाकलं, मिरची टाकली, टमॅटो टाकले, हळद, मीठ, जिरे, मिक्स्ड हर्ब घेतलेलं आणि काळे मिऱ्याची पावडर घेतलेली, अगदी पाव चमचा। आता कुकरचं झाकण लावल्याने 3 ते 4 तुमच्या कुकरच्या अनुसार तुम्ही शिट्ट्या मारू शकता। मी 4 शिट्ट्या मारल्या। आता हे बघा रिलीज झालं आणि तुम्ही बघू शकता पाणी अजिबात जास्त नाही झालं, अगदीच आणि कमीसुद्धा नाही। तर आता इथं मी केटलमध्ये गरम पाणी केलेलं आहे रवीने, नाही तर असं विस्करने तुम्ही असं थोडंसं याला स्मॅश करून घेऊ शकता, म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे। टमॅटो वगैरे छान स्मॅश होतात ह्याच्याने, विस्करनेच होता किंवा हँड ब्लेंडरने केलं तर अगदी स्मूथ होईल। आता केटलमध्ये अगदी 1 ते सव्वा कप मी पाणी ॲड केलं, याच्यात परत गरम पाणी टाकायचं आहे जर तुम्हाला पाणी ह्याच्यात इन्क्रीज करायचं आहे तर, आणि जितकं लागेल गरजेपुरतं तितकंच टाका, अति जास्त टाकू नका, कारण की खूप जास्त पातळ हे करायचं नाही, नाहीतर अगदी पाणी एकीकडे आणि डाळ एकीकडे होईल। त्यामुळे मी ॲड केली थोडीशी कोथिंबीर, आवडत असेल तर नक्कीच ॲड करा। आता हे सूप, आता तुम्ही म्हणताल ह्याला सूप का म्हणता, तर डाळच झालं, वरणच झालं पिक्क। तर हे बघा, ह्याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं तेल किंवा तूप नाही वापरलं, त्यामुळे ह्याला सूपच आपण म्हणतो। जर आपण ह्याच्यामध्ये हिंग किंवा तडका दिला तर ऑब्वियसली ही तुमची 2 in 1 रेसिपी होईल। सूप पिऊन घ्या थोडंशी डाळ ॲज अ सूप, आणि एक्स्ट्रा डाळ शिजवली तर त्याला तुम्ही तडकाही मारू शकता, जस्ट तेलाचा, जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, लाल तिखट आणि थोडंसं मीठ आणि तुपाचा तडका दिला तर अजूनच उत्तम। झाली आपली दाल फ्राय रेडी, जर तडका दिला तर, आणि विदाऊट तडक्याची सुद्धा ही छान लागते। अगदी 1 ते 2 वर्षापर्यंतचे जे लहान लेकरं असतात त्यांना आपण अशीच फिक्की डाळ भात देतो, म्हणजे बॉईल केलेली डाळ। आता बरेचसे जण त्याच्यामध्ये तेल, हिंग टाकतात, पण ह्याच्यात हिंग किंवा तेल नाही टाकलेलं, त्यामुळे हे सूप असं आहे। तर चला आता पटकन मी तुम्हाला अगदी एका ह्याच्यामध्ये 2 रेसिपी सांगितल्या। सूपचं सूपही होतं फिक्क्या डाळीचं, आणि डाळीला तडका दिला तर ती दाल फ्रायसुद्धा झाली आपली, मुगाचं वरण। सो आवडली असेल ही झटपट होणारी रेसिपी, आणि आता ह्याच्यासोबत काय काय कॉम्बिनेशनला खाऊ शकता, अगदी तुम्ही ब्रेकफास्टला सुद्धा हे एन्जॉय करू शकता। ही आमच्या, जसं तुम्हाला माहीत असेल मी उल्हासनगरची बॉर्न अँड बॉटम आहे, तर तिथं ब्रेकफास्टला सुद्धा अगदी उत्तम जातं। ब्रेड लावलेले टोस्ट किंवा पाव, म्हणजे बटर टोस्ट करायचे, बटर लावून ब्रेड आणि पाव, मस्त असं, किंवा नाही बटर लावलं तरीसुद्धा चालतं। मस्त गरमागरम सूप हे डाळीचं आणि पाव किंवा ब्रेड भाजलेले, अगदी उत्तम।
तर नाश्ता आदल्यामधल्या भुकेसाठी सुद्धा आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन दाबा म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.